नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, टी परीक्षा 2026 शिक्षक पात्रता परीक्षेची तयारी करत असाल तर आजचा सेशन आपल्यासाठी महत्त्वाचं असणार आहे. या सेशनमध्ये आपण मानसशास्त्र या विषयावरील पेपरला विचारलेले प्रश्न सखोल विश्लेषणासह आपले कन्सेप्ट या ठिकाणी क्लिअर होणार आहेत. मित्रांनो, तुम्ही पेपर 1 किंवा पेपर 2 ची तयारी करत असाल तर दोन्ही पेपरसाठी आजचा हा सेशन महत्त्वाचा आहे. मित्रांनो, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा. आपल्याला महत्त्वाचे प्रश्नच या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत. मित्रांनो, एक्झाम डेट डिक्लेअर झालेली आहेत. 21 जून 2026 रोजी आपला पेपर होणार आहेत. त्याच उद्देशाने आपण आपल्या या यूट्यूब चॅनलवरती दररोज सखोल विश्लेषणासह मानसशास्त्र या विषयावरील PYQs बघत असतो. मित्रांनो, तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. सोबतच व्हिडिओची लिंक मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे. तुम्हाला दररोज फ्रीमध्ये या ठिकाणी शिकता येणार आहेत. मित्रांनो, ठीक आहे. तर या यूट्यूब चॅनलवरती आपण मानसशास्त्र या विषयाचा संपूर्ण सिलेबस सुद्धा अपलोड करत आहोत. पहिला सेशन आपण ऑलरेडी अपलोड केलेला आहे. बघितलं नसेल तर बघू शकता. मित्रांनो, आपल्या चॅनलमध्ये अवेलेबल आहेत. ओके, तर बघूया. पहिलाच प्रश्न तुम्हाला स्क्रीनवरती दिसतोय. काय दिलेला आहे बघा. या ठिकाणी प्रश्न असा केलेला आहे की मानसशास्त्र हे आत्म्याचे शास्त्र आहे, ही व्याख्या कोणाची आहे? मित्रांनो, पेपर 2 TET 2014 मध्ये विचारलेला हा प्रश्न आहे. मग या प्रश्नाचं अचूक उत्तर काय असणार आहे? तर पर्याय बी, अरिस्टॉटल यांनी आत्म्याचे शास्त्र ते मानसशास्त्र अशी व्याख्या दिलेली आहे. मित्रांनो, ठीक आहे. आत्म्याचे शास्त्र ते मानसशास्त्र अशी व्याख्या कोणी केली? तर अरिस्टॉटल यांनी केली. लक्षात ठेवायचं आहे. मग आता यावरची महत्त्वाची पॉईंट आपण स्पष्टीकरणामध्ये बघणार आहोत. बघा, महत्त्वाचे मुद्दे असणार आहे. मग काय आहे तर बघू शकता. या ठिकाणी आपल्याला सखोल विश्लेषणामध्ये महत्त्वाचे मुद्दे दिलेले आहेत. बघा, सुरुवातीच्या काळात मानसशास्त्राला तत्वज्ञानाची एक व्याख्या मानले जात असे. अरिस्टॉटलने याला सायकॉलॉजी म्हणजे सायके, आत्मा असे संबोधले होते. बघा मित्रांनो, सायकॉलॉजीला अरिस्टॉटलने आत्मा असे संबोधले होते. याच्यानंतर पुढे बघा, महत्त्वाचा पॉईंट आहे. प्लेटो आणि अरिस्टॉटल या ग्रीक विचारवंतांनी आत्म्याच्या अभ्यासावर भर दिला होता. म्हणजे या ठिकाणी आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, प्लेटो आणि अरिस्टॉटल हे ग्रीक विचारवंत होते. यांनी आत्म्याच्या अभ्यासावर भर दिला होता. ओके, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पुढे बघा, पुढील काळात मनाचे शास्त्र, जाणीवेचे शास्त्र आणि शेवटी वर्तनाचे शास्त्र, वॉटसन अशी उत्क्रांती झाली. महत्त्वाचे मुद्दे आहे, आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. या मुद्द्यावरती पण प्रश्न परीक्षेला येऊ शकतात. ओके, याच्यानंतर आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न क्रमांक 2 बघा काय दिलेला आहे. अध्ययनावर परिणाम करणारा सर्वात महत्त्वाचा वैयक्तिक घटक कोणता? मित्रांनो, पेपर 2 TET 2015 मध्ये विचारलेला हा प्रश्न आहे. आता बघा, प्रश्न असा केलेला आहे की अध्ययनावर परिणाम करणारा सर्वात महत्त्वाचा वैयक्तिक घटक विचारले. मित्रांनो, या प्रश्नाचा अचूक उत्तर पर्याय ए मध्ये पाहायला मिळतो, परिपक्वता. याला इंग्रजीमध्ये लक्षात ठेवायचं आहे, मॅच्युरेशन. परिपक्वताला इंग्रजीमध्ये मॅच्युरेशन लक्षात ठेवायचं आहे. हे सर्वात महत्त्वाचा वैयक्तिक घटक आहे अध्ययनावर परिणाम करणारा. ओके, आता यावरचे महत्त्वाचे मुद्दे आपण स्पष्टीकरणामध्ये क्लिअर करूया. बघा काय दिलेलं आहे. तर या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे की परिपक्वता म्हणजे नैसर्गिक वाढीमुळे होणारे शारीरिक आणि मानसिक बदल होय. मित्रांनो बघा, या परिपक्वता म्हणजे काय तर नैसर्गिक वाढीमुळे जे शारीरिक आणि मानसिक बदल घडून येतात त्याला आपण परिपक्वता असे म्हणतो. मग विद्यार्थ्याचे वय आणि त्याची परिपक्वता झाल्याशिवाय त्याला विशिष्ट गोष्टी शिकवता येत नाहीत. हे महत्त्वाचा मुद्दा आहे, लक्षात ठेवायचा आहे. ओके, याच्यानंतर पुढे बघा, अनुवांशिकता. याला इंग्रजीमध्ये लक्षात ठेवू शकता, हेरिडिटी म्हणजेच अनुवांशिकता, लक्षात ठेवायचं मित्रांनो. आणि परिपक्वता आपण आताच बघितलंय, मॅच्युरेशन. परिपक्वता, मॅच्युरेशन हे अंतर्गत वैयक्तिक घटक आहेत. हे दोन्ही जे घटक आहे हे अंतर्गत वैयक्तिक घटक आहेत. हे पण महत्त्वाचा मुद्दा आहे. याच्यानंतर पुढचा मुद्दा बघा काय दिलेला आहे की शाळा, समाज आणि प्रसार माध्यमे हे बाह्य किंवा पर्यावरणीय घटक आहेत. म्हणजे तुम्हाला वैयक्तिक घटक आणि पर्यावरणीय घटक या मुद्द्यावरून लक्षात ठेवायचा आहे. महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. याच्यानंतर आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न क्रमांक 3 बघा काय दिलेला आहे. बुद्धिमत्तेचा द्विघटक सिद्धांत म्हणजे 2 फॅक्टर थेरी कोणी मांडली? TET पेपर 1 2013 मध्ये विचारलेला प्रश्न आहे. बघा मित्रांनो, द्विघटक सिद्धांत याला इंग्रजीमध्ये लक्षात ठेवा, 2 फॅक्टर थेरी ही कोणी मांडली? तर या प्रश्नाचं उत्तर आपल्याला पर्याय बी मध्ये पाहायला मिळतो, स्पियरमन यांनी द्विघटक सिद्धांत म्हणजे 2 फॅक्टर थेरी ही मांडली आहे. मित्रांनो, ठीक आहे, स्पियरमनने मांडली. मग आता यावरचे महत्त्वाचे मुद्दे आपल्याला स्पष्टीकरणामध्ये बघायचं आहे. बघा मित्रांनो, काय दिलेलं आहे. परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपण इम्पॉर्टंटच मुद्दे घेतलेले आहेत. मग आता बघा यामध्ये काय दिलेलं आहे तर चार्ल्स स्पियरमनने 1904 मध्ये
हा सिद्धांत मांडला? टू फॅक्टर थेरी हा जो सिद्धांत आहे मित्रांनो, हा कधी मांडला? तर लक्षात ठेवायचं आहे 1904 मध्ये मांडलेली आहे. ओके. त्याच्यानंतर त्या टू फॅक्टर थेरीमध्येच महत्त्वाचे घटक ते कोणकोणते आहे? तर मित्रांनो याच्यामध्ये जी घटक आणि त्याच्यानंतर यस घटक हे दोन आपल्याला महत्त्वाचे आहे ते लक्षात ठेवायचं आहे. आता जी घटक म्हणजेच काय तर जनरल, यामध्ये महत्त्वाचे पॉईंट आहे की सामान्य बुद्धिमत्ता जी जन्मजात असते ती जी फॅक्टरमध्ये येते. त्याच्यानंतर यस घटक म्हणजे स्पेसिफिक फॅक्टर, याच्यामध्ये बघू शकता तुम्ही विशेष बुद्धिमत्ता जी विशिष्ट कौशल्यांसाठी उदाहरणार्थ संगीतमय आणि गणितीय असते हे स्पेसिफिक घटकामध्ये येतात मित्रांनो. क्लिअर झाले? हे दोन्ही घटकावरती प्रश्न परीक्षेला येऊ शकतात. तर लक्षात ठेवा जी म्हणजे जनरल फॅक्टरमध्ये सामान्य बुद्धिमत्ता जी जन्मजात असते ती येते आणि स्पेसिफिक घटकामध्ये विशेष बुद्धिमत्ता जी विशिष्ट कौशल्यांसाठी जशी संगीतमय आणि गणितीय बुद्धिमत्ता अशा प्रकारे या यस घटकामध्ये येतात मित्रांनो. ठीक आहे. त्याच्यानंतरचा मुद्दा महत्त्वाचा आहे. स्पियरमनच्या मते प्रत्येक बौद्धिक कार्यात जी घटक हे अनिवार्य असतो. म्हणजे जे प्रत्येक बौद्धिक कार्यामध्ये जी घटक जनरल फॅक्टर हे अनिवार्य असतो, लक्षात ठेवायचं आहे. महत्त्वाचे पॉईंट आहे. याच्यानंतर आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न क्रमांक 4. बघा काय दिलेला आहे. महत्त्वाचा प्रश्न आहे. प्रयत्न प्रमाद यालाच लक्षात ठेवायचं इंग्रजीमध्ये ट्रायल अँड इरर उपपत्तीमध्ये थॉर्नडाईक यांनी कोणत्या प्राण्यांवर प्रयोग केला? मित्रांनो पेपर 1 TET 2013 मध्ये विचारलेला हा प्रश्न आहे. बघा प्रयत्न आणि प्रमाद ही जी उपपत्ती थॉर्नडाईक यांनी मांडली तर त्यांनी कोणत्या प्राण्यांवर प्रयोग केला होता? तर या प्रश्नाचं उत्तर आपल्याला पर्याय बी मध्ये पाहायला मिळतो. मांजर या प्राण्यावर प्रयोग करून त्यांनी ट्रायल अँड इरर ही थेरी मांडलेली आहे, ही उपपत्ती मांडलेली आहे. ओके. मग आता यावरची आपल्याला महत्त्वाची पॉईंट स्पष्टीकरणामध्ये क्लिअर करायचं आहे. बघा काय दिलेलं आहे. तर या ठिकाणी आपल्याला महत्त्वाचे पॉईंट दिले की एडवर्ड थॉर्नडाईकने भुकेलेल्या मांजरीला पझल बॉक्समध्ये ठेवून हा प्रयोग केला. बघा थॉर्नडाईक यांनी ट्रायल अँड इरर ही उपपत्ती मांडली, बरोबर. मग या उपपत्तीमध्ये कोणत्या प्राण्यांचा वापर केला? तर मांजर या प्राण्यांचा वापर केला. मग त्या मांजरीला पझल बॉक्समध्ये ठेवून हे प्रयोग केला मित्रांनो. लक्षात ठेवा अध्ययनाचे त्यांनी मुख्य 3 नियम सांगितले, 3 नियम मांडलेले आहेत. मग अध्ययनाचे 3 नियम कोणते आहेत ते पण लक्षात ठेवायचा. मग कोणता आहे पहिला नियम मित्रांनो? लक्षात ठेवा सज्जतेचा नियम हे पहिला नियम आहे. त्याच्यानंतर सरावाचा नियम हे दुसरा आहे आणि परिणामाचा नियम हे तिसरा. हे तिन्ही मुख्य नियम आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. थॉर्नडाईक यांनी ट्रायल अँड इरर या उपपत्तीमध्ये त्यांनी हे 3 नियम सांगितलेले आहेत, मांडलेले आहेत. ओके. याच्यानंतर महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवा. अध्ययन ही उद्दीपक आणि प्रतिसाद यालाच आपण SR बॉन्ड असे म्हणत असतो. म्हणजे अध्ययन ही जी आहे ही उद्दीपक आणि प्रतिसाद यांच्यातील दुवा जोडण्याची प्रक्रिया आहे. म्हणजे मित्रांनो SR बॉन्ड यांच्यातील दुवा जोडण्याची ही प्रक्रिया आहे. त्याच्यानंतर महत्त्वाचा मुद्दा बघा चुका करत करत यश मिळवणे हे या उपपत्तीचे सार आहे. म्हणजे चुका करत करत यश मिळवणे हे या उपपत्तीचं काय आहे तर सार आहे. ठीक आहे. महत्त्वाचा प्रश्न आहे. याच्यानंतर आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न क्रमांक 5. बघा काय दिलेला आहे. या ठिकाणी प्रश्न 5 आपल्याला दिलेला आहे की कुमार अवस्थेतील मुलांमध्ये अस्मितेचा संघर्ष म्हणजे आयडेंटिटी वर्सेस रोल कन्फ्युजन कोणाच्या सिद्धांतानुसार असतो? तर मित्रांनो पेपर 2 TET 2017 मध्ये हा विचारलेला प्रश्न आहे. काय असेल या प्रश्नाचा अचूक उत्तर? तर पर्याय सी मध्ये पाहायला मिळतो एरिक इरिक्सन. ठीक आहे. आता यावरचे महत्त्वाचे मुद्दे आपण स्पष्टीकरणामध्ये क्लिअर करूया. बघा काय दिलेलं आहे. या ठिकाणी महत्त्वाचे मुद्दे असे दिले की एरिक इरिक्सनने मनोसामाजिक विकासाचे 8 टप्पे मांडले. लक्षात ठेवा मनोसामाजिक विकासाचे किती टप्पे? तर 8 टप्पे मांडले एरिक इरिक्सनने. त्याच्यानंतर महत्त्वाचा मुद्दा कुमार अवस्थेत 12 ते 18 वर्ष मुले स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी धडपडतात. त्याच्यानंतर महत्त्वाचा मुद्दा या अवस्थेत मी कोण आहे आणि समाजात माझे स्थान काय हे प्रश्न महत्त्वाचे ठरतात. त्याच्यानंतर पुढचा महत्त्वाचा मुद्दा योग्य मार्गदर्शन न मिळाल्यास मुलांमध्ये संभ्रम म्हणजे कन्फ्युजन निर्माण होऊ शकतो. हे 4ही महत्त्वाचे मुद्दे आहे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. याच्यानंतर आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न क्रमांक 6. बघा काय दिलेला आहे. महत्त्वाचा प्रश्न आहे. अभिजात अभिसंधान प्रयोगात लाळ सुटणे हा कोणता प्रतिसाद आहे? कोणता प्रतिसाद आहे? मग पेपर 1 TET 2015 मध्ये विचारलेला प्रश्न आहे. अभिजात अभिसंधान हा जो प्रयोग आहे मित्रांनो यामध्ये लाळ सुटणे हा कोणता प्रतिसाद आहे? याला इंग्रजीमध्ये लक्षात ठेवू शकता ऑपरंट कंडिशनिंग. ऑपरंट कंडिशनिंग हे या ठिकाणी इंग्रजीमध्ये लक्षात ठेवायचं आहे. ओके. मग या प्रश्नाचं अचूक उत्तर आपल्याला पर्याय ए मध्ये पाहायला मिळतो नैसर्गिक. या अभिजात अभिसंधान प्रयोगात लाळ सुटणे हा प्रतिसाद आहे ते नैसर्गिक नॅचरल आहे मित्रांनो. ठीक आहे. लक्षात ठेवा. आता यावरचे महत्त्वाचे मुद्दे आपण स्पष्टीकरणामध्ये क्लिअर करूया. बघा काय दिलेलं आहे. इवान पावलोव
यांनी कुत्र्यांवर हा प्रयोग केला होता? मित्रांनो बघा, इव्हान पॉव्लोव यांनी कोणत्या प्राण्यांवर प्रयोग केला होता? तर कुत्र्यांवर प्रयोग केला होता. अन्न पाहून लाळ सुटणे ही एक नैसर्गिक म्हणजे अनकंडिशनड क्रिया आहे. घंटीचा आवाज ही कृत्रिम उद्दीपक आहे. त्याच्यानंतर घंटी वाजल्यावर लाळ सुटणे याला अभिजात प्रतिसाद म्हणजे कंडिशन रिस्पॉन्स असे म्हणतात. ठीक आहे, महत्त्वाचे 4 मुद्दे आहे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. याच्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे जाण्याआधी मित्रांनो, तुम्हाला जर दररोज अशाच पद्धतीने दररोज फ्री क्लास बघायचे असेल सखोल विश्लेषणासह, तर आपले या इग्नाइट करिअर पॉईंट या यूट्यूब चॅनलला आपल्याला सबस्क्राईब करायचं आहे. कारण जेव्हा आपण व्हिडिओ अपलोड करतो मित्रांनो, तेव्हा काही सेकंदामध्ये तुम्हाला त्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळून जातं. ठीक आहे, त्यासाठी आपल्या या इग्नाइट करिअर पॉईंट यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. सोबतच साईडच्या बेल आयकॉनला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी तुम्हाला दररोज फ्रीमध्ये सखोल विश्लेषणासह TET परीक्षेची तयारी करता येणार आहेत. मित्रांनो, यापूर्वीचे 10 व्हिडिओज आपण अपलोड केलेले आहेत, ते आपल्या चॅनलमध्ये तुम्ही जाऊन बघू शकता. त्यामध्ये आपण सखोल विश्लेषणासहच प्रश्न घेतलेले आहेत. प्लेलिस्ट या फोल्डरमध्ये जाऊन तुम्ही यापूर्वी झालेल्या TETचे व्हिडिओज आपण 61 व्हिडिओज अपलोड केलेले आहे. ते व्हिडिओ पण महत्त्वाचे आहे, आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये अवेलेबल आहे, बघू शकता. आपल्या या टेलिग्राम ग्रुपला सुद्धा जॉईन करायचं आहे. त्याची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. त्यामध्ये क्लासची लिंक सोबतच मित्रांनो स्पर्धा परीक्षेशी रिलेटेड अपडेट त्या ठिकाणी आपण देत असतो. ओके, याच्यानंतर आपण वळूया आपल्या सेशनकडे. बघा पुढचा प्रश्न क्रमांक 7 काय दिलेला आहे. समावेशक शिक्षणात म्हणजे इन्क्लुसिव्ह एज्युकेशन कोणाचा समावेश होतो? पेपर 1 TET 2017 मध्ये विचारलेला प्रश्न आहे. समावेशक शिक्षणात कोणाचा समावेश होतो? तर या प्रश्नाचा अचूक उत्तर आपल्याला पर्याय डी मध्ये पाहायला मिळतो, वरील सर्व. म्हणजे इन्क्लुसिव्ह एज्युकेशनमध्ये अपंग मुले यांचा समावेश असतो, सामान्य मुले यांचा समावेश असतो आणि मतिमंद मुले यांचा पण समावेश असतो. म्हणजे या तिन्ही प्रकारच्या मुलांचा या इन्क्लुसिव्ह एज्युकेशनमध्ये समावेश असतो. म्हणून आपल्या प्रश्नाचा अचूक उत्तर वरील सर्व हे असणार आहे. महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. आता यावरचे महत्त्वाचे मुद्दे आपण स्पष्टीकरणामध्ये क्लिअर करूया. बघा काय दिलेलं आहे. समावेशक शिक्षण म्हणजे कोणत्याही भेदभावाशिवाय सर्व मुलांना एकाच छताखाली शिकवणे, यालाच आपण इन्क्लुसिव्ह एज्युकेशन असं म्हणतो मित्रांनो. ठीक आहे, मग त्यानंतर महत्त्वाचा मुद्दा आहे, यात सामान्य मुले आणि विशेष गरजा असणारी मुले एकत्र शिक्षण घेतात. त्याच्यानंतर NEP 2020 नुसार आणि RTE 2009 मध्ये समावेशक शिक्षणावर भर देण्यात आला आहे. हा अतिशय महत्त्वाचा पॉईंट आहे, लक्षात ठेवा. यामुळे मुलांमध्ये सहिष्णुता आणि सामाजिक एकात्मता वाढते. हे महत्त्वाचे मुद्दे आहे मित्रांनो समावेशक शिक्षणाचे. ठीक आहे, लक्षात ठेवा, महत्त्वाचा प्रश्न आहे. याच्यानंतर आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न क्रमांक 8 बघा काय दिलेला आहे. ऑपरंट कंडिशनिंग म्हणजे साधक अभिसंधान उपपत्ती कोणाची आहे? पेपर 2 TET 2018 मध्ये विचारलेला प्रश्न आहे. बघा मित्रांनो, ऑपरंट कंडिशनिंग ही जी आहे, साधक अभिसंधान ही उपपत्ती कोणी मांडली? तर या प्रश्नाचा अचूक उत्तर पर्याय ए मध्ये पाहायला मिळतो. BF स्किनर यांनी ऑपरंट कंडिशनिंग ही थेरी मांडलेली आहे, लक्षात ठेवा. आता यावरचे महत्त्वाचे मुद्दे आपण स्पष्टीकरणामध्ये क्लिअर करूया. बघा काय दिलेला आहे. BF स्किनरने उंदरांवर आणि कबुतरांवर प्रयोग केले. बघा महत्त्वाचा पॉईंट आहे, BF स्किनर यांनी उंदरावर आणि कबुतरांवर प्रयोग केले आहेत. यात प्रबलीकरण म्हणजे रेन्फोर्समेंट ही संकल्पना त्यांनी अत्यंत महत्त्वाची आहे. म्हणजे त्यांची जी ही संकल्पना आहे ही अत्यंत महत्त्वाची आहे, प्रबलीकरण. यामध्ये बक्षीस म्हणजे रिवॉर्ड आणि शिक्षा म्हणजे पनिशमेंटद्वारे वर्तन बदलता येते, असे त्यांनी त्या थेरीमध्ये सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर अभिक्रमित अध्ययन म्हणजे प्रोग्राम लर्निंग याच तत्वावर आधारित आहे. हे जे आहे मित्रांनो, ऑपरंट कंडिशनिंग साधक अभिसंधान ही जी उपपत्ती आहे, ही अभिक्रमित अध्ययन म्हणजे प्रोग्राम लर्निंग या तत्वावर आधारित आहे. हे महत्त्वाचे 4ही मुद्दे आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. ठीक आहे, याच्यानंतर आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न क्रमांक 9 बघा काय दिलेला आहे. विद्यार्थ्यांच्या गुणात्मक प्रगतीची नोंद ठेवण्यासाठी कोणते साधन सर्वोत्तम आहे? पेपर 2 TET 2015 मध्ये विचारलेला हा प्रश्न आहे. मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आपल्याला पर्याय सी मध्ये पाहायला मिळतो. संचित नोंदपत्रक हे विद्यार्थ्यांच्या गुणात्मक प्रगतीची नोंद ठेवण्यासाठी हे साधन सर्वोत्तम असते मित्रांनो. ठीक आहे, आता यावरचे महत्त्वाचे मुद्दे आपण स्पष्टीकरणामध्ये क्लिअर करूया. बघा काय दिलेलं आहे. तर या ठिकाणी दिलेलं आहे की यात विद्यार्थ्यांची वर्षभरातील शैक्षणिक, सामाजिक, शारीरिक आणि वैयक्तिक प्रगतीची सविस्तर नोंद असते. कशामध्ये? संचित नोंदपत्रकामध्ये. हे प्रगती पुस्तकापेक्षा अधिक व्यापक असते. हे जे आहे संचित नोंदपत्रक हे प्रगती पुस्तकापेक्षा अधिक व्यापक असते. त्याच्यानंतर मुलाच्या कल आणि आवडीनिवडी समजून घेण्यासाठी याचा उपयोग होतो. कशाचा? तर मित्रांनो, संचित नोंदपत्रकचा याचा उपयोग केला जातो मुलांचा कल आणि आवडीनिवडी समजून घेण्यासाठी. त्याच्यानंतर महत्त्वाचा मुद्दा, सतत आणि सर्वकष मूल्यमापन, याला CCE म्हणतो.
याला खूप महत्त्व आहे. या संचित नोंदपत्रकामध्ये जो सतत आणि सर्वकष मूल्यमापन केलं जातं याला यामध्ये खूप महत्त्व आहे. हे महत्त्वाचे 4 मुद्दे आपल्याला लक्षात ठेवायचे आहे. ठीक आहे. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. मग प्रश्न क्रमांक 10 बघा काय दिलेला आहे. डिस्ग्राफिया ही अक्षमता कशाशी संबंधित आहे? पेपर 2 TET 2014 मध्ये विचारलेला प्रश्न आहे. मित्रांनो, डिस्ग्राफिया ही जी आहे अक्षमता कशाशी संबंधित आहेत? तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर पर्याय सी मध्ये पाहायला मिळतो, लेखन. या लेखनाशी संबंधित ही अक्षमता आहे. मग वाचनाशी संबंधित काय असेल तर डिस्लेक्सिया. काय असेल तर डिस्लेक्सिया असणार आहे. ठीक आहे. गणिताशी संबंधित डिस्कॅल्क्युलिया. डिस्कॅल्क्युलिया हे असणार आहे. ठीक आहे. हे महत्त्वाचे 3 आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. ओके. यावरची महत्त्वाचे मुद्दे आपण स्पष्टीकरणामध्ये क्लिअर करूया. बघा काय दिलेलं आहे. तर या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे की डिस्ग्राफिया असलेल्या मुलांच्या हस्ताक्षरात आणि शुद्ध लेखनात त्रुटी आढळतात. डिस्लेक्सिया वाचनाशी संबंधित अक्षमता आहे. डिस्कॅल्क्युलिया ही जी आहे मित्रांनो, ही गणिताशी संबंधित अक्षमता आहे. या अध्ययन अक्षमता म्हणजे लर्निंग डिसॅबिलिटीचे प्रकार आहेत. हे जे आपण घेतले हे डिसॅबिलिटीचे काय आहे तर प्रकार आहेत. या प्रकारावरती प्रश्न भरपूर वेळा पेपरला विचारलेले आहेत मित्रांनो. ठीक आहे. दररोज अशाच पद्धतीचे विश्लेषण आपण देत असतो. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायचं आहे. याच्यानंतर पुढचा प्रश्न बघायचा आपल्याला. बघा काय दिलेला आहे. पियाजेच्या मते अमूर्त विचार करण्याची क्षमता कोणत्या अवस्थेत येते? पेपर 2 TET 2014 मध्ये विचारलेला हा प्रश्न आहे. पियाजेच्या मते अमूर्त विचार करण्याची जी क्षमता आहे ती कोणत्या अवस्थेत येते? मित्रांनो, या प्रश्नाचं अचूक उत्तर पर्याय डी मध्ये पाहायला मिळतोय, औपचारिक क्रियात्मक. मग ही औपचारिक क्रियात्मक जी अवस्था आहे ही पियाजेने मांडलेली 4थ्या नंबरची अवस्था आहे मित्रांनो. यालाच आपण फॉर्मल ऑपरेशनल स्टेज असे म्हणतो. फॉर्मल ऑपरेशनल स्टेज. ठीक आहे. लक्षात ठेवा इंग्रजीमध्ये. मग त्यांनी जे मांडलेल्या 4 अवस्था आहे ते 4ही अवस्था आपल्याला लक्षात ठेवायची आहे. कोणकोणती आहे तर पहिली आहे संवेदीकारक. याला सेन्सरी मोटर स्टेज म्हणतो. सेन्सरी मोटर स्टेज. ठीक आहे. त्याच्यानंतर सेकंड नंबरची जी अवस्था आहे ती आहे मित्रांनो पूर्व क्रियात्मक. याला प्री ऑपरेशनल स्टेज इंग्रजीमध्ये लक्षात ठेवा. प्री ऑपरेशनल स्टेज. त्याच्यानंतर 3 नंबरची अवस्था आहे मूर्त क्रियात्मक अवस्था. यालाच कॉन्क्रीट ऑपरेशनल स्टेज म्हणायचं आहे. कॉन्क्रीट ऑपरेशनल स्टेज. ह्या 4ही अवस्था आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. याच्यावरती प्रश्न परीक्षेला येऊ शकते. ठीक आहे. मग अमूर्त विचार करण्याची जी क्षमता आहे ही या अवस्थेत येते तर कोणत्या? फॉर्मल ऑपरेशनल स्टेज म्हणजे औपचारिक क्रियात्मक अवस्थेमध्ये येते. महत्त्वाचा प्रश्न आहे, लक्षात ठेवा. आता यावरचे महत्त्वाचे पॉईंट आपण स्पष्टीकरणामध्ये क्लिअर करूया. बघा महत्त्वाचे मुद्दे काय दिलेले आहेत. जीन प्याजेने बोधात्मक विकासाच्या 4 पायऱ्या सांगितल्या. ते आत्ताच आपण बघितले मित्रांनो 4 पायऱ्या कोणकोणत्या आहेत ते. ठीक आहे. मग बोधात्मक अवस्था किंवा बोधात्मक विकास जे आहे याला लक्षात ठेवा इंग्रजीमध्ये कॉग्निटिव्ह डेव्हलपमेंट. कॉग्निटिव्ह डेव्हलपमेंट थेरी. ठीक आहे. कॉग्निटिव्ह डेव्हलपमेंट थेरी यालाच दुसरं नाव आहे संज्ञानात्मक विकास सिद्धांत. ठीक आहे. मग औपचारिक क्रियात्मक अवस्था ही 11 वर्षापुढील मुलांमध्ये असते. या अवस्थेत मुले काल्पनिक आणि तार्किक विचार करू लागतात. म्हणजे लॉजिकल थिंकिंग यामध्ये येते मित्रांनो. ठीक आहे. मग यानंतर या आधीच्या मूर्त क्रियात्मक अवस्थेत मुले केवळ समोर दिसणाऱ्या वस्तूवर विचार करू शकतात. म्हणजे यापूर्वीची जी अवस्था आहे ही कोणत्या नंबरची? 4थ्या नंबरची अवस्था आहे. मग तिसरी अवस्था कोणती आहे? कॉन्क्रीट ऑपरेशनल स्टेज. या अवस्थेमध्ये मुले केवळ समोर दिसणाऱ्या वस्तूवर विचार करू शकतात. हे पॉईंट पण महत्त्वाचे आहे. हे 4ही पॉईंट आपल्याला लक्षात ठेवायचे आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न क्रमांक 12. बघा प्रश्न काय दिलेला आहे. बालदेवोभव हे सूत्र कोणाचे आहे? मित्रांनो, बालदेवोभव हे सूत्र कोणाचे आहे तर लक्षात ठेवा या प्रश्नाचं उत्तर पर्याय ए मध्ये पाहायला मिळतो, गिजूभाई बधेका यांचे हे सूत्र आहे बालदेवोभव. ओके. आता यावरचे महत्त्वाचे मुद्दे आपल्याला लक्षात ठेवायचे आहे. बघा काय दिलेलं आहे. तर या ठिकाणी गिजूभाई बधेका यांनी मुछालिमा म्हणजे मिशीवाली आई म्हणून ओळखले जात असे. त्यांनी बाल शिक्षणात मुलाच्या सन्मानाला आणि स्वातंत्र्याला सर्वाधिक महत्त्व दिले. दिवास्वप्न हे त्यांचे प्रसिद्ध पुस्तक आहे. महत्त्वाचे पॉईंट आहे, लक्षात ठेवा. बालक हा देव असून त्याचे शिक्षण आनंदी वातावरणात व्हावे असे त्यांचे मत होते. हे 4ही पॉईंट लक्षात ठेवा, परीक्षेसाठी महत्त्वाचे आहेत. ठीक आहे. याच्यानंतर आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. बघा काय दिलेला आहे. प्रश्न क्रमांक 13. बुद्ध्यांक म्हणजे IQचा शोध कोणी लावला? पेपर 1 TET 2013 मध्ये विचारलेला प्रश्न आहे. बुद्ध्यांक IQचा शोध कोणी लावला? तर या प्रश्नाचं उत्तर आपल्याला पर्याय बी मध्ये पाहायला मिळतो, विल्यम स्टर्न यांनी IQचा शोध लावला मित्रांनो. ठीक आहे. मग यावरचे महत्त्वाचे मुद्दे आपल्याला स्पष्टीकरणामध्ये बघायचं आहे. बघा काय दिलेलं आहे. तर विल्यम स्टर्न यांनी 1912 मध्ये बुद्ध्यांकाची म्हणजे IQची संकल्पना मांडली. ठीक आहे. IQची संकल्पना विल्यम स्टर्न यांनी 1912 मध्ये मांडली.
टर्मन यांनी या संकल्पनेत सुधारणा करून IQ बरोबर MA भागिले CA गुणिले 100 हे सूत्र दिले. बघा मित्रांनो, टर्मनने IQचा फॉर्म्युला दिला, सूत्र दिला, काय आहे तर MA भागिले CA गुणिले 100 बरोबर IQ. हे IQ काढण्याचं सूत्र कोणी दिला तर टर्मन याने दिला. ठीक आहे. याच्यानंतर अल्फ्रेड बिनेट यांनी पहिली बुद्धिमापन चाचणी तयार केली. बघा महत्त्वाचा पॉईंट आहे, अल्फ्रेड बिनेट यांनी पहिली बुद्धिमापन चाचणी तयार केली होती. त्याच्यानंतर IQ म्हणजे मानसिक वय. बघा लक्षात ठेवा, IQ म्हणजे काय, मानसिक वय याला आपण MA म्हणतो आणि शारीरिक वय याला CA म्हणतो, याचे गुणोत्तर होय. ठीक आहे. IQ म्हणजे काय, मानसिक वय, शारीरिक वय यांचे गुणोत्तर होय. हे चारही पॉईंट आपल्याला महत्त्वाचे आहे, लक्षात ठेवा. विल्यम स्टर्न यांनी बुद्ध्यांकाची संकल्पना मांडली. टर्मन यांनी त्या संकल्पनेची सुधारणा करून IQचा सूत्र सांगितलंय, ते सूत्र आपण या ठिकाणी बघितलंय. त्याच्यानंतर अल्फ्रेड बिनेट यांनी पहिली बुद्धिमापन चाचणी तयार केली. त्याच्यानंतर IQ म्हणजे काय तर मानसिक वय आणि शारीरिक वय यांचे काय आहे तर गुणोत्तर आहे. हे चारही पॉईंट महत्त्वाचे आहे मित्रांनो, लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. याच्यानंतर आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. बघा काय दिलेलं आहे. करून शिका म्हणजे लर्निंग बाय डुईंग हे कोणत्या विचारसरणीचे मुख्य तत्व आहे. पेपर 2 TET 2017 मध्ये विचारलेला प्रश्न आहे. करून शिका लर्निंग बाय डुईंग हे कोणत्या विचाराचे मुख्य तत्व आहे. तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर पर्याय C मध्ये पाहायला मिळतो, कार्यवाद हे या लर्निंग बाय डुईंग या विचारसरणीचे मुख्य तत्व आहे. ठीक आहे. मग यावरचे महत्त्वाचे मुद्दे आपल्याला स्पष्टीकरणामध्ये बघायचं आहे. बघा काय दिलेलं आहे. जॉन डुई हे या कार्यवादाचे जनक मानले जाते. कशाचे तर मित्रांनो, लर्निंग बाय डुईंग या कार्यवादाचे जनक कोण आहे तर जॉन डुई आहे. ठीक आहे. म्हणजे करून शिका यालाच आपण लर्निंग बाय डुईंग म्हणतो, लर्निंग बाय डुईंग. ठीक आहे. या संकल्पनेचे, या कार्यवादाचे जनक कोणाला मानले जाते, जॉन डुई यांना मानले जाते. मग नंतर दिलेलं आहे, शिक्षण हे अनुभवातून मिळाले पाहिजे यावर त्यांचा भर होता. शिक्षण हे जे आहे हे अनुभवातून मिळाले पाहिजे यावर त्यांचा भर होता. लोकशाही आणि कृतिशीलतेला या विचारसरणीत महत्त्व आहे. प्रकल्प पद्धती म्हणजे प्रोजेक्ट मेथड ही या कार्यवादातूनच विकसित झालेली आहे. प्रकल्प पद्धती जी आहे मित्रांनो ही या कार्यवादातूनच विकसित झालेली आहे. ही चारही पॉईंट आपल्याला परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे. यानंतर आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न क्रमांक 15 बघा काय दिलेला आहे. विशेष गरजा असणाऱ्या मुलांसाठी CWSN शिक्षकाकडे कोणता गुण असणे सर्वात आवश्यक आहे. पेपर 2 TET 2018 मध्ये विचारलेला प्रश्न आहे. बघा मित्रांनो, विशेष गरजा असणारे जे मुले आहेत त्यांच्यासाठी शिक्षकांकडे कोणते गुण असणे हे सर्वात आवश्यक आहे. तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आपल्याला पर्याय B मध्ये पाहायला मिळतो, संयम आणि सहानुभूती हे गुण असणे खूप गरजेचे आहे. ठीक आहे. मग विशेष गरजा असणारी मुले, आता आपल्याला CWSNचा अर्थ पण माहीत असायला पाहिजे. मग ते स्पष्टीकरणामध्ये महत्त्वाचे मुद्दे दिलेले आहेत, त्याच्यामध्ये बघूया. बघा आता या ठिकाणी काय दिलेलं आहे तर CWSN म्हणजे काय याचा फुल फॉर्म लक्षात ठेवा. C म्हणजे चिल्ड्रन विथ स्पेशल नीड्स, यालाच CWSN असे शॉर्ट फॉर्म दिलेले आहेत, लक्षात ठेवा. चाइल्ड विथ स्पेशल नीड्स हे याचा फुल फॉर्म आहे. त्याच्यानंतर अशा मुलांची शिकण्याची गती वेगळी असते, त्यामुळे शिक्षकाचा संयम हे महत्त्वाचा ठरतो. सहानुभूतीमुळे शिक्षक मुलांच्या अडचणी समजून घेऊ शकतो. केवळ माहिती देणे पुरेसे नसते तर मानसिक आधार देणे ही आवश्यक असते. हे चारही पॉईंट मुद्दे आपल्याला लक्षात ठेवायचे आहे मित्रांनो. ठीक आहे, इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, चला पुढच्या प्रश्नाकडे जायचं. मग बघा काय दिलेला आहे, महत्त्वाचा प्रश्न असणार आहे. बघा, विस्मरणाचे प्रमुख कारण काय. विस्मरणाचं प्रमुख कारण विचारले. या प्रश्नाचं उत्तर पर्याय C मध्ये पाहायला मिळतो, अध्ययनातील व्यत्यय हे विस्मरणाचं प्रमुख कारण आहे. मग यावरचे महत्त्वाचे मुद्दे आपण स्पष्टीकरणामध्ये बघूया. बघा काय दिलेलं आहे. जेव्हा जुन्या ज्ञानात नवीन माहिती अडथळा निर्माण करते तेव्हा विस्मरण होते. बघा, विस्मरण हे कधी होते तर जेव्हा जुन्या ज्ञानामध्ये नवीन माहिती साठवण्यात अडथळा निर्माण होते तेव्हा विस्मरण होते. भावनिक धक्के किंवा भीतीमुळे ही माहिती विसरली जाते. सरावाचा अभाव देखील विस्मरणाचे एक दुय्यम कारण असू शकतं. मग विस्मरणाचा वक्र फॉरगेटिंग कर्व हे हर्मन एबिंगहॉस यांनी मांडलेला आहे. लक्षात ठेवा, विस्मरणाचा जो वक्र आहे कोणी मांडला तर हर्मन एबिंगहॉस यांनी मांडलेला आहे. हे महत्त्वाचे मुद्दे आपल्याला लक्षात ठेवायचे आहे मित्रांनो. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण प्रश्न बघितले सखोल विश्लेषणासह. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये कळवायचं आहे. आणि सोबतच तुम्ही जर आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. सोबतच व्हिडिओची लिंक आपल्या मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे. मित्रांनो, तुम्हाला दररोज अशाच पद्धतीने सखोल विश्लेषणासह शिकायला मिळणार आहेत. ठीक आहे, त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओची लिंक मित्रांपर्यंत शेअर करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायचं आहे. ठीक आहे मित्रांनो.
आपल्या या इग्नाईट करिअर पॉईंटवरती तुम्हाला दररोज फ्रीमध्ये शिकता येणार आहेत. आपण CDP मानसशास्त्र या विषयाची PYQ सिरीज सुरू केलेली आहे. ती पूर्ण फ्रीमध्ये असणार आणि त्यामध्ये आपण सखोल विश्लेषण सुद्धा देत आहोत. ठीक आहे, त्यासाठी फक्त आपल्या या चॅनलसोबत जोडून राहायचं आहे. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. ठीक आहे मित्रांनो, भेटूया समोरच्या सेशनमध्ये अशाच पद्धतीचे प्रश्न घेऊन. आजच्या या सेशनमध्ये एवढंच. थँक्यू सो मच.